वार सांगतोय तो पाऊस 15 जुलैला महाराष्ट्रात दाखल होणार आहे। जवळपास सुरुवात 14 जुलैला मुंबईसह कोकणात जरी करत असला तरी बंगालच्या उपसागरातला जो वातावरण आहे ते पूर्वेकडनं पश्चिमेकडे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे। ज्या भागांना अपुरा पाऊस पडलाय तिथे पेरण्या झाल्यात, पण 4-5 दिवस ओलीवरती लगेच पीक सुकू लागेल अशी परिस्थिती ह्या आजच्या वातावरणापासून 14 तारखेच्या वातावरणामध्ये पाहायला मिळते। पण 14 तारखेला संध्याकाळच्या वेळेला नागपूर वगैरे भागामध्ये आहे, पण एक दिवस मागे पुढे होतोय म्हणून आपण 15 जुलैला पाऊस सांगतोय आणि 15 जुलैला महाराष्ट्रात तो पाऊस जवळपास विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश बरोबर दक्षिण महाराष्ट्रात देखील दाखल होणार आहे। हा मान्सूनचा दुसरा टप्पा जो आहे तो पहिल्या टप्प्यापेक्षा प्रबळ राहणार आहे, चांगला राहणार आहे आणि मोठ्या थेंबाचा पावसाचा प्रभाव याच्यामध्ये असणार आहे। आता विशेष करून या 15 आणि 16 जुलैला हा पाऊस कोणत्या कोणत्या भागांमध्ये प्रभाव टाकू शकतो, म्हणजे काही भागांना एक दिवस उशिरा तर काही भागांना 15 जुलैला, सॉरी जूनच्या ऐवजी जुलै असं ऐकून घ्या कारण की बोलताना मिस्टेक होते। तर 15 जुलैला हा पाऊस अकोला, अमरावती, नागपूर, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ते जालना, नांदेड, परभणी, बीड जिल्हा या भागांमध्ये प्रवेश करतोय। त्याचबरोबर लातूरचा आणि नागपूरचा जो काही साम्यता आहे, जो काही मोठा व्याप आहे, यामधले सर्वच जिल्हे आहेत। यवतमाळ सुद्धा आहे, हिंगोली, वर्धा, वाशिमचा पण समावेश आहे। आता ह्या उघडीप काळामध्ये सुपर अल्निनोची भयानक बातमी सुद्धा तुम्हाला ह्या वातावरणामध्ये पाहायला मिळणार आहे, पण त्या बातमीला पुन्हा उत्तर देण्यासाठी हा पाऊस सज्ज होताना दिसतोय। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये एक लागोपाठ एक असे लो प्रेशर्स बनत राहतील आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत अनेक भागांच्या विहिरीच्या पाण्याचा आणि धरणाचा प्रश्न देखील मिटायला सुरुवात होणार आहे। पहिले आपण सारांश पाहूयात मागच्या 5-6 जुलैच्या पावसाचा। या 6 आणि 7 जुलैच्या पावसानं जायकवाडी धरणामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ सुरुवात केली आहे। आता जर रिपोर्ट आपण पाहिला उद्यापर्यंत 30-32 एवढं टक्के पाणी तिथे साठा वाढू शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि हाच पाऊस उघडल्याच्या नंतर जे काही फ्लो आहे पाण्याचा हा 35%च्याही पुढे हे जायकवाडी धरणाचं आवकचं रूपांतर होऊ शकतं। आता विषय आहे हा 15 जुलैचा पाऊस संध्याकाळपर्यंत खानदेशमध्ये धुळे, जळगाव, शहादा, नंदुरबार या भागांमध्ये मजल मारतोय। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे एकंदरीत सर्व तालुके, छत्रपती संभाजीनगरचे कन्नड, सिल्लोड हे भाग सुद्धा आहेत। जालना, घनसावंगी, मेहकर ते लोणार मंठा पट्टा सुद्धा आहे। देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली परिसराबरोबरच भोकरदन, जाफराबादचा सुद्धा बदनापूरसह समावेश आहे। त्यानंतर नागपूरचे एकंदरीत सर्व तालुके, अकोला, अमरावतीचे सर्व तालुके, वर्ध्याचे सुद्धा एकंदरीत हिंगणघाटसह सर्व तालुके, वाशिम सुद्धा सर्व तालुक्याच्या रडारवरती हा पाऊस 15 जुलैला आगमन करतोय। यामध्ये पहिल्या दिवशी काही भाग गाव सुटू शकतात, पण 2 दिवसांमध्ये विदर्भाच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस 15 ते 16 जुलै दरम्यान चांगली सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर दुसरा दिवस 16 जुलैला लातूरसह सोलापूर, सांगलीपर्यंत, छत्रपती संभाजीनगरपर्यंत ते बीड जिल्हा, त्याचबरोबर परभणीचे अनेक भाग, हिंगोली, बरा ते चांगला आणि यवतमाळ सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी चांदणभरीपर्यंत मजल मारू शकतो। त्याचबरोबर पद्धतीनं हा मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये दमदार हजेरी ते काही ठिकाणी जोरदार परिस्थितीचा पाऊस हा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। त्याचबरोबर इकडे कोल्हापूरची सुद्धा आणि कोकणाची पुन्हा परत पावसाची जोरदार ते अति जोरदार पावसाची एंट्री मुंबई, कोकण किनारपट्टी, नाशिक जिल्ह्याला देखील 16 तारखेला संध्याकाळपर्यंत आगमन करेल आणि पुन्हा महाराष्ट्रात दमदार पाऊस पहिले 3 दिवस आहे, म्हणजे 15-16 हा सुरुवात चांगली करत हा 18-19 पर्यंत म्हणजे जे काही पिकं कमी पावसावरती आलेले आहेत यांना जीवदान ते चांगल्या पद्धतीची ओल निर्माण करेल अशी पद्धत फक्त 15 पासून ते 17, 18, 19 पर्यंत आहे। आणि 19 पासून विहिरीच्या पाण्याची प्रश्न जी काही आहे ती पद्धत काही तालुक्यांना सोडत तो पाऊस 22
जुलैपर्यंत जबरदस्त आपला प्रभाव टाकणार आहे. पण विषय असा आहे की आता मी आणि सुपर अल्निनोचे देखील तुम्हाला बाबतीत थोडं सांगणारच आहे. बरेच जणांचा गैरसमज आहे, तो पण दूर करूया. तर त्यानंतर ही जी काही परिस्थिती आहे पावसासंदर्भाची, ही लागोपाठ आहे. 20 दिवसाचा दीर्घकाळ मोठा खंड या भागात नाही. विदर्भात जास्त पावसामुळे अनेक पेरण्या खोळंबल्यात. त्या का आजपासून सुरुवात झाली आहे. उद्या पण चान्स आहे, अजून 2-4 दिवस चान्स आहे. कामे करू शकता, मशागतीची कामे करू शकता. पण या काळामध्ये ज्यांना अपुरी ओला आहे अशा शेतकऱ्यांनी खतं वगैरे टाकू नका. कारण की जवळजवळ आल्याच्या नंतर तुम्हाला मी ते पण सल्ला देणार आहे 2 दिवस अगोदरच. पाऊस हा 15-16ला फिक्स आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, सुपर अल्निनो बाबत अजूनही ज्या भागामध्ये पाऊस कमी पडलाय किंवा अत्यंत कमी आहे याबाबत बोललं जातंय. गेल्या वर्षी ला निना होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जे कोणी सुपर अल्निनोचं अजूनही मसाला लावून सांगत असेल आणि ज्या भागात खूपच कमी पाऊस असेल ते शेतकऱ्यांना तो विश्वास बसला असेल, तर एक स्ट्रॉंगली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. उदाहरणासहित जाफराबादमध्ये आणि रोहिलागड पट्ट्यामध्ये सप्टेंबर महिना संपला तरी वावणी पाऊस नव्हता. मग ला निना काळामध्ये सुपर अल्निनो कुठून आला गेल्या वर्षी? त्यांनी असंच म्हणायचंय का? तर त्या भागांना सुद्धा कृत्रिम पावसाचा प्रयोग गेल्या वर्षी तिथे 70% महाराष्ट्र चिवडला होता. जवळपास 19 ते 20 जुलैपासून तो गेल्या वर्षी झालेल्या पावसानं या मराठवाड्याला, विदर्भाच्या जनावरांना सुद्धा त्यांचा जीव घेतला. एवढी परिस्थिती बेकार गेल्या वर्षी सुद्धा, एवढा भयानक पाऊस असताना सुद्धा रोहिलागड आणि जाफराबादमध्ये असे गाव होते पिण्याच्या पाण्याला तरसत होते. मग ही पद्धत का होते? यामागचं कारण सुपर अल्निनो नसून ही मान्सूनचा असमान वितरण प्रणाली, म्हणजे जे आपण नैसर्गिक ऱ्हास होताना पाहतोय, मग तो समृद्धी महामार्ग असू द्या किंवा वृक्षतोड असू द्या, याच्याच गोष्टीमुळे पद्धत पाहायला मिळते. बट तुम्ही ही गोष्ट नोट करून ठेवा, यंदा सुपर अल्निनो आहे. तुमच्या लक्षात केव्हा जाईल? ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये वावणी पाऊस होतील, विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटेल, तेव्हा तुम्हाला समजेल की हा सुपर अल्निनो नाही. पण त्याच्या अगोदर नोटीस करा तुम्ही जाफराबाद, रोहिलगडची गेल्या वर्षीची तुलना. असे भरपूर गावात आहेत, कमेंटमध्ये ते येतीलच. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वर्षी तर सुपर अल्निनो नाही आहे 2027ला. पुढे जेव्हा ला निना ऍक्टिव्ह होईल त्यावेळेस सुद्धा अनेक जणांच्या पेरण्या जुलै महिन्यात सुद्धा होणार नाही. हे असे भाग, अशा पद्धतीचा आवर्षण पर्जन्य छायेमध्ये येणारी जी काही कंडिशन आहे ही दरवर्षी होत राहणार आहे. यामध्ये वावगं नाही, एखादा जिल्हा असेल, एखादा तालुका असेल, असे बरेचसे भाग आहेत ते होत राहणार आहे. ते स्थानिक लेवलचा नैसर्गिक ऱ्हासाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न सुपर अल्निनोचा नाहीये. आता तुम्हालाही माहिती आहे की ज्या अहिल्यानगरला, ज्या नाशिक क्षेत्राला, ज्या पुण्याला असे जवळपास 100% पेरण्या ह्या जूनमध्ये नाही होत, ह्या जुलैमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी या भागातल्या पेरण्या 12 ते 15 जुलैपर्यंत गेल्यात. अशा अनेक वर्षे मागे लुटले गेले होते. त्यामध्ये सुपर अल्निनोचा सुद्धा शब्द नव्हता. मग त्या पेरण्या यंदा लवकर का झाल्यात? पंढरपूरला 20 ते 25 वर्षाचा रेकॉर्ड मोडलाय त्या आळंदीच्या इंद्रायणी नदीने. मग तो हा सुपर अल्निनो का झालाय? कारण की सुपर अल्निनोमध्ये नुसता कोरडा दुष्काळ नसतो, तर त्यामध्ये अतिवृष्टीचे पण इशारे असतात. फक्त असमान वितरणता ही पद्धत असते. त्यामुळे सुपर अल्निनो म्हणजे दुष्काळ नव्हे. आणि दुष्काळ हा 1 महिना ठरवत नाही, 15 दिवस ठरवत नाही, 2 महिने ठरवत नाही. परतीच्या पावसामध्ये ठरवलं जाईल की यंदा दुष्काळ आहे की नाही म्हणून. तर ही गोष्ट तुम्हाला मी अजूनही पुढील काळामध्ये पटवून सांगेल. पण तत्पूर्वी मराठवाड्यामध्ये 15 आणि 16 जुलैला मान्सून पुन्हा आहे आणि तो मान्सून परत 8 ते 10 दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून राहणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक भागांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. धरण क्षेत्रामध्ये सुद्धा आवक वाढणार आहे आणि हा पाऊस सुद्धा मोठा असणार आहे. बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांचा देखील पाण्याचा प्रश्न मिटून हा पाऊस येणाऱ्या काही कमी ओलीवरती पिकांना सुद्धा जीवदान देऊन तिथे सुद्धा थोडा बऱ्यापैकी सुधारणा या पावसामध्ये होणार आहे. आणि असे टप्पे महाराष्ट्रात 3 आहेत. या जुलै महिन्यात 3 आहेत. एक 15-16 जुलैपासून स्टार्टअप होईल, तो 22-23 पर्यंत. नंतर 27-28ला किंवा 25ला स्टार्टअप होईल, तो यापेक्षाही मोठा असेल, तो जाईल 5-6 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही 2-3 टप्पे आहेत. गरमीच्या लेवलने बरसणारा पाऊस आहे. आणि रिटर्न मान्सून बाबत मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की हे पद्धत आहे. ज्यावेळेस 5 मार्चचा मी रिपोर्ट काढला होता त्यावेळेस एकही हवामान तज्ज्ञ हा चांगला पावसाळा आहे असं बोलत नव्हता. नंतर आपला रपाटा चालूच राहिलाय. त्यानंतर अनेकांनी आपले जे काही प्रेडिक्शन बदलले, काही तर एवढे हट्टाला पेटले की सुपर अल्निनो. आता हे 2-4 दिवसामध्ये वातावरण परत निवळल्यासारखं होणार आहे. ते झालं सुद्धा आहे. 5 दिवस तुम्हाला कठीण जातील. परत 15-16ला मान्सून ऍक्टिव्ह झालं, परत तुमच्या चेहऱ्यावरती दिलासा येईल. हे चालत राहणार आहे आणि हे होत राहणार आहे. पण पावसाळा यंदाचा चांगला आहे हा शब्द मात्र कायम राहणार आहे. जय शिवराय. धन्यवाद.